या थोरात परिवारामध्ये होत असणारी आजची ही कीर्तनाची सेवा कैलासवासी रामचंद्र यादवराव थोरात ह्या बाबांच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहे। कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग देहूगावची कैवल्याची वैराग्याची मूर्ती जगद्गुरु जगतवंदनीय जगतश्रेष्ठ तुकोबाराय खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीला जगावं कसं, महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रपंचातून परमार्थ साधावा कसा, हा जर या महाराष्ट्राच्या मातीला कोणी विचार दिला असेल तर संत साधू या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांचं नाव खऱ्या अर्थानं आम्ही अग्रसरपणे घेतो ते संत तुकोबाराय। अशा तुकोबारायाच्या गाथेमधला 5 चरणाचा साधा सोपा सर्वांच्या पाठांतरातला आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आणि मला उपदेशाबरोबर एका गोष्टीची आठवण करून देत आहेत की जगाच्या पाठीवरती भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही। विठ्ठल 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 रे विठ्ठल विठ्ठल। अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार देतो आणि पुढे जातो। पाठीमागच्या वर्षी आपल्या नश्वर देहाचा त्याग करून बाबा तुमच्या आमच्यातून निघून गेले। माणसं पाखरासारखी उडून जातात पण त्यांच्या आठवणी मात्र पाठीमाग तशाच उरतात। एका वर्षापूर्वी आपला नश्वर देह सोडला बाबांनी। बाबा गेल्यावरती असंख्य लोकांच्या डोळ्यातनं पाणी वाहिलं असेल। ज्या माणसानं प्रपंचाची सेवा करावी, ज्या माणसानं मायबापाच्या सेवेबरोबर मायबाप घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मायबाप फडाचं काढ रक्ताचं पाणी आणि नेत्राचा दिवा करावा, ज्या दिवशी अशी माणसं जातात त्या दिवशी मात्र पाठीमागच्या लोकांच्या डोळ्यातनं पाणी वाहत। आणि म्हणून मायबाप आज बाबांच्या आठवणीसाठी त्यांच्या पिंडदानाच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा या थोरात परिवारामध्ये होते। मला माहित आहे पावसाच्या सरी थोड्या थोड्या येत आहेत, आपण सर्वजण पावसात बसलेले आहात, त्याच्यामुळं अभंग गोड जगद्गुरु तुकोबार यांचा घेतलेला आहे। पंचमहाभूतावरती भगवंताची सत्ता आहे तुकोबा सांगतात। धरतीवरती, अग्नीवरती, वायूवरती, जीवावरती, सगळ्या गोष्टीवरती देवाची सत्ता आहे। आणि म्हणून देवाच्या सत्तेशिवाय या जगाच्या पाठीवरती काहीच होऊ शकत नाही हे तुकोबारायाचं सांगणं तुम्हाला आणि मला आहे। अपेक्षा माझी एकच सर्वांच्या चरणावरती आहे, लक्ष द्या इकडं। इथून पुढं 1 तास आपल्याला गोड तुकोबारायाच्या अभंगाचं चिंतन श्रवण करायचंय। बाबा जाता जाता कीर्तनाच्या चिंतनाला सुरुवात करता करता हातात आहे आज तुमचा मोठा अट्टहास आहे थोरात परिवार। वडिलांसाठी आज या ठिकाणी माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा अम्मा लागे, वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा। वडिलांच्या आठवणीसाठी वडिलांच्या प्रेमा खातीर हा परिवार आज या ठिकाणी मायबाप कष्टातून हे घर उभा केलेलं असतं। आणि ज्या दिवशी वडील जातात त्या दिवशी मायबाप या हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे शास्त्राप्रमाणे पिंडदानाचा कार्यक्रम झालेला आहे। सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो। मस्तक हे पायावरी हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। हे मस्तक घे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या,
संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्हा मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होतो मायबाप. अभंग गोड जगद्गुरु तुकोबा यांचा आज वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहे. थोरातवाडीकर या कलियुगामध्ये दोन लोकांचं नातं अतिशय घट्ट असतं. एक म्हणजे देवाचं आणि दुसरं म्हणजे देवाच्या भक्ताचं नातं. देव आणि भक्त, कलियुगामध्ये देव आणि भक्त या दोघांचं नातं जर पाहिलं तर ते प्रेमाचं नातं आहे. भक्तानं देवावरती प्रेम करावं आणि देवानं भक्तावरती प्रेम करावं. पण आमचं देवावरती प्रेम आहे, पण देवाचं सुद्धा आमच्यावरती प्रेम असणं तेवढंच गरजेचं आहे. मायबाप, देवावरती प्रेम करणारी माणसं फक्त स्वार्थी भावनेनं देवावरती प्रेम करतात, पण निस्वार्थ भावनेनं जी माणसं देवावरती प्रेम करतात अशा लोकांचा देव होतो बर का. पण का होतो? या जगाच्या पाठीवरती देव कुणाला म्हणायचं? ज्याच्याकडं सगळंच आहे, ज्याच्याकडं प्रत्येकाला देण्याची दानत आहे, ज्याच्याकडं ती दिव्यता आहे, अशाला साधू संतांनी देव म्हटलं. आणि हाच देव आपला करायचा असेल तर मायबाप त्या देवाला खऱ्या अर्थानं प्रेमानच जिंकता येतं. जगद्गुरु तुकोबा सांगतात, देवाच्या घरी सगळं आहे, पण देवाच्या घरी प्रेमाची भावना मात्र प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला दुष्काळ तयाला. संत लिहितात, ज्या भगवंतानी तुम्हाला आणि मला जन्माला घातलं त्या भगवंताकडे कशाचीच कमी नाही, पण त्या भगवंताकडे प्रेमाचा दुष्काळ आहे. लक्ष द्या, काय द्यावं देवाला आम्ही? थोरातवाडी करू. जन्माला आलेला माणूस सदैव देवासाठी झटतो बरं. सत्तेतून देवाला आपलं करता येत नाही महाराज, संपत्तीतून देवाला आपलं करता येत नाही. सत्तेतून संपत्तीतून देवाला आपलं करणारी माणसं देवाला आपलं कधीच करू शकत नाहीत. विठेवरच्या मालकाला जर आपलंच करायचं असेल तर त्याला फक्त प्रेमानं आपलं करता येत. पण महाराज, प्रपंचामध्ये गुरफटलेली माणसं आता देवाला आपलं थोडीच करतात. देवा, लक्ष द्या, सदैव मायबाप प्रपंचासाठी अहोरात्र कष्ट करणारी माणसं त्या विठेवरच्या पांडुरंगाला आपलं करायला तयार नाहीत. जगाच्या पाठीवरती कितीतरी लोक पाहतो मायबाप आम्ही, भगवंताचं मागतात माणसं, पण भगवंताला कधी मागत नाहीत. वाक्य कळालं तर बघा, देवाचं मागणारी माणसं देवाला कधी मागत नाहीत. सदैव प्रपंचासाठी देवाचं मागतात लोक, पण कधीतरी परमार्थासाठी देवाला सुद्धा मागता आलं पाहिजे. थोरातवाडीकर, प्रपंच नावाचा जुगार आहे. या जगाच्या पाठीवरती माणसं वेगवेगळ्या प्रकारचा जुगार खेळतात बरं.
पण संसारासारखा जुगार कुठंच नाही. त्या जुगारामध्ये माणसं आजकाल कधीच जिंकली नाहीत दादा. हे राजा रावणासारखा माणूस या प्रपंचाच्या जुगारात जिंकला नाही बाबा. आपल्यासारख्याच काय आहे. पण खरं सांगू का, प्रपंच नावाच्या जुगारात गेलेला पैसा माणसाला मायबाप झोपू देत नाही. लक्ष द्या, अक्कल खात्यात गेलेला पैसा माणसाला बाबा झोपू देत नाही. माणसं कुठेही पैसे घालवतात. प्रपंच नावाच्या जुगारात गेलेला पैसा माणसाला कधी झोपू देत नाही. एका डॉक्टरनं आपल्या दवाखान्याच्या समोर एक पाटी लावली, पाटी बाबा, आणि त्या पाटीवरती लिहिलं, इथं सगळ्या रोगाचं निदान करून दिलं जाईल, फी फक्त 300 रुपये, आणि नाहीच रोगाचं निदान झालं तर 1000 रुपये बक्षीस. लक्ष द्या. आता आपल्याच इंदापूर तालुक्यातला थोरातवाडीतला एक गावातला माणूस लय हुशार, आणि तालुक्यात माणसं हुशार हायती बरं आमच्या. ऐका, त्यानं विचार केला, जाता जाता डॉक्टरची पाटी पाहिली, सगळ्या प्रकारच्या रोगाचं निदान 300 रुपये फी, आणि नाहीच रोगाचं निदान झालं तर 1000 रुपये महागारी. म्हटलं कसला बी डॉक्टर येऊ दे, आपल्याला रोगच नाही, 1000 जिंकल्याशिवाय परत यायचं नाही. गेलो डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब, डॉक्टर म्हणले या, बसा बसा, नमस्कार. कुठून आले? नाही म्हणे लोणी गाव आहे आमचं, थोरातवाडीला राहतो. बरं 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 बरं, बसा. काय झालं? काय नाही म्हणे डॉक्टर साहेब, तोंडाची चव गेली हो. असं कधीपासून? नाही, श्रावण लागला आणि चवच गेली. श्रावण येईपर्यंत काय देवा तोंडाला चव असती माणसाची, आणि नेमका श्रावण आला की सकाळ सकाळ शंकराचा भक्त बरं, इकडं पटा इकडं पटा इकडं पटा. श्रावण आला आणि तोंडाची चव गेली. डॉक्टर म्हणले काळजी करू नका, चव येईल तुमच्या तोंडाची. सुरेश नावाचा कंपाऊंडर होता डॉक्टरचा. सुरेश, 2 नंबरचा ड्रॉवर उघड, आणि 2 नंबरच्या ड्रॉवर मधला 2 नंबरचा ड्रॉप घे, आणि यांच्या तोंडावरती 2 थेंब सोड जिभेवरती. आता सुरेश तो सुरेश, लक्ष द्या, त्यानं तो ड्रॉवर मधला ड्रॉप आणला, याच्या जिभेवरती 2 थेंब सोडली, आणि ते होतं पेट्रोल. म्हणला काय राव डॉक्टर, पेट्रोल सोडता काय जिभेवरती? दे म्हणला 300 चव आली तुझ्या तोंडावर. आता अक्कल खात्यात गेलेला पैसा माणसाला झोपू देत नाही. या महाराष्ट्राच्या मातीत असं गाव नाही जिथं रतन खत्रीचं नाव नाही. लक्ष द्या, ते बी बिचार मेला आता. ऐका, पण लय मोठं नाव केलं त्यानं, रावणापेक्षा मोठं झालं ते इथं. ऐका, आता मात्र 300 गेलेल्याचं महाराज झोप लागन. विचार केला, 1000 जिंकायला गेलो आणि 300 गेले, पण ते बी थोरातवाडीचं होतं. लक्ष द्या, म्हटलं काही झालं तरी 1000 जिंकल्याशिवाय यायचं नाही. दुसऱ्या दिवशी गेलं. डॉक्टर म्हणले या या या, बसा बसा बसा. काय झालं आज? डॉक्टर साहेब, स्मृती गेली हो, मागचं काहीच आठवना. बरं 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 बरं, बसा 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 बसा. सुरेश, बोला डॉक्टर. 2 नंबरचा ड्रॉवर उघड, 2 नंबरचा ड्रॉप घे, आणि यांच्या जिभेवरती 2 थेंब सोड बरं. तू म्हटला काय राव डॉक्टर, काल बी पेट्रोल आज बी पेट्रोल, दे म्हणला 300, आठवलं तुला. ऐका, आता मात्र अक्कल खात्यातला पैसा कधी आम्हाला झोपू देत नाही. जगाच्या पाठीवरती प्रपंचामध्ये गेलेला पैसा माणसाला नाही झोपू देत महाराज, पण कधीतरी परमार्थासाठी सुद्धा माणसाला जगताच आलं पाहिजे. का परमार्थासाठी माणसाला जगता आलं पाहिजे? जोपर्यंत विठेवरचा मालक आमचा होत नाही, देव आमचा होत नाही, तो हरी आमचा होत नाही, तोपर्यंत माणसाला प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये जगताच येत नाही. आणि म्हणून तुकोबऱ्या सांगतात की सांगतो तुम्हासी नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला हे जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया,
तुमासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबऱ्याने सांगितलं, विठेवरच्या मालकाची शपथ घेऊन सांगतो, भगवंताला दुसरं काहीच लागत नाही, फक्त भाव लागतो. भाव, फक्त प्रेमाचा भाव लागतो देवाला. बाबा, देव सत्तेनं जिंकता येत नाही, देव संपत्तीनं जिंकता येत नाही. देव जिंकता येतो फक्त आणि फक्त प्रेमाच्या बाहुनीनं. त्याला जिंकता आलं पाहिजे हो. पण माणसं देवाला कधी जिंकत नाहीत. माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं देवाला जिंकलं दादा. पण देवाला जिंकता जिंकता माय बाप, प्रपंचातून परमार्थ साधणारे माझे तुकोबारे रोज बायकून ओरडावं तुकोबाच्या नावानं. मालक, अहो रोज गळ्यामध्ये विना अडकवता, रोज जाता भामचंद्राला, रोज जाता, रोज विठोबाचे नाव घेता, पण कधीतरी प्रपंचात लक्ष घाला मालक. तुकोबाराया सांगायचं, आवले, अगं विठ्ठल म्हणजे माझा प्रपंच, पंढरी म्हणजे माझा प्रपंच, विठेवरचा मालक म्हणजे या तुकोबाचा प्रपंच. आवले, सकाळची वेळ आहे, विना अडकवला तुकोबारायानी, पायामध्ये चपल्या घातल्या, डोक्याला फेटा बांधला बाबा, आणि निघाले. जाता जाता आवली आई साहेबांना सांगितलं, हो मालक, कधीतरी प्रपंचासाठी वेळ काढा. रोज जाता भामचंद्रावरती, रोज देवाचं नाव घेता. अहो लहान लहान लेकरं आहे तो आपली, देहू गावातली माणसं तुम्हाला नावं ठेवतात. हो मालक, तुकोबारायांनी प्रश्न केला आवलीला, आवले, अगं माणसाचा जन्म हा नाव ठेवायसाठीच झाला ग. जगाच्या पाठीवरती कितीही चांगलं काम करा थोरातवाडी कर, 40% माणसं नेहमी आपल्या विरोधातच असतात. हे वाक्य माझं लिहून घ्या. कितीही चांगलं काम करा, 40% माणसं आपल्या विरोधात असतात. ऐका ऐका ऐका. आता मात्र मायबाप तुकोबारायानं विचार केला, या प्रपंचामध्ये आपलं मन रमत नाही. तुकोबाराया म्हटले, नको हा प्रपंच. विना अडकवडा चिपळ्या घेतल्याने निघून गेले. 1 दिवस झाला, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, जगद्गुरु तुकोबाराया माघारी यायला तयार नाहीत. आवली आई साहेबाला विरह झाला पतीचा. रडता रडता एक दिवशी शेजारणीला प्रश्न केला, ऐक ना गो, काय म्हटले मी माझ्या नवऱ्याला, कधीतरी प्रपंचात लक्ष घालत जावा. आज 4 दिवस झालं निघून गेलेत, कुठला शब्द नाही, कुठलं उत्तर नाही, कुठलं येणं नाही, कुठलं जाणं नाही. काय करावं सांग ना माझ्यासारख्या बाईनं. अरे लेकरं सांभाळावी, प्रपंचाचा गाडा पुढे न्यावा, करावं तरी काय करावं, काय खावं, कुठं जावं, हा प्रश्न माझ्या आवली आई साहेबाला पडलेला. काय खावे आता, कोणीकडे जावे, काय खावे आता, कोणीकडे जावे, कोणीकडे जावे, काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात रहावे कोण बळे, गावात रहावे ही कोण बळे. रडणारे आवली आई साहेब शेजारणीला सांगतात, काय खावे कुणाकडे जावे, गावात राहावे कोणी आबळे. आज 4 दिवस झालं नवरा निघून गेला, अन्न पाण्याचा त्याग आहे, घरामध्ये मिठाचा कण नाही, पिठाचा कण नाही ग. काय बोलले मी, फक्त प्रपंचामध्ये लक्ष घाला एवढंच सांगितलं. थोरातवाडी कर 5वा 6वा दिवस उजडला, पहाटेची वेळ आहे. आवली आई साहेबानं उठावं, मायबाप सडा रांगोळी काढायला घराच्या समोर, आणि शेजारणीनं पळत यावं. ए जिजे, अगं तुकोबारायाचा आवाज येतोय भामचंद्र डोंगरावरून. शब्द ऐकला आणि रडायला लागली जिजाबाई. 6 दिवसापूर्वी गेलेला नवरा आज मात्र त्याचा आवाज ऐकायला येतोय. प्रपंचाचं दरिद्री मायबाप माझ्या जिजाबाईची काय दरिद्री असेल प्रपंचाची.
62 लाखाची जहागिरी वाटून टाकणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय आवल्या साहेबांना शेजारणीला सांगितलं, ऐक ना ग, 4 भाकरीचं पीठ देते का ग? थोरात वाडीकर जी 62 लाखाची जहागिरी आहे, आज तीच आवली आई साहेब शेजारणीला पीठ मागते, पीठ. 4 भाकरी थापल्या, त्याच्यावरती मिरचू ठेसा टाकला, मडकं बांध घेतलं पाण्याचं आणि माझी जिजाबाई निघाल्या तुकोबारायाकडे. रे नागा भामचंद्र डोंगरावरती देवाचं नाव घेताय जगद्गुरु तुकाराम महाराज. मुखामध्ये सदैव पांडुरंगाचा जप आहे, खांद्यावरती मायबाप काठी घेतलेले, एका हातात मडका आहे, दुसऱ्या हातात न्याहारी आहे. माझी आवली निघाली मायबाप जगद्गुरु तुकोबारायाला न्याहारी द्यायला. चालता चालता पायात काठा मोडला मावशी. काटा मोडल्यावरती आई ग अशी हाक मारली, तळपायाची आग मस्तकाला गेली, अंतकरण भरून आला आवली आई साहेबात. इकडं तिकडं पाहिलं, काटा काढायला कोणी दिसेना. 7 वर्षाचं गुराख्याचं पोरग, काळ सावळ होत. महाराज अशी काठी खांद्यावरती घेतलेली, अंगावरती शेला घातलेला, हातामध्ये शेला, काळ सावळा आहे, गुरं राखायचं काम करते. ए पोरा इकडे ये. काय झालं माई? काटा काढतो का काटा? पोरग म्हणतोय भल्या भल्याचा काढला. अरे माझ्या पायातला काटा काढतो का? आई तुमच्या पायातला काटा काढायला तर आलो. रोज आवली आई साहेब शिव्या द्यायची विठ्ठलाला, पण आज मात्र गुराख्याचं रूप घेऊन मा साहेबाच्या समोर उभा राहिलेला, जिजाबाईच्या समोर उभा राहिलेला माझा विठ्ठल मांडीवरती पाय ठेवला. साडी फाटली होती, साडी, महिला मंडळ, फाटलेल्या साडीवरती हात ठेवायची जिजाबाई. जिजाबाईकडे पाहिलं आणि प्रश्न केला, अगं आई म्हणतो ना ग तुला, लेकरा पुढं आईनं काय लाजावं सांग ना ग. साडीवरचा हात काढला बाजूला, तोंडामध्ये हात घातला, जिभेवरती बोट, बोटाला थुंकी लावली. थुंकी थोरात वाडीकर जगाच्या मालकानं आवली आई साहेबाच्या पायाला स्वतःची थुंकी लावली बोटानं, पण हातानं काटा काढता येईना. दातानं काढला, दातानं. शिव्या देणारी जिजाबाई, त्या जिजाबाईचा काटा देव दातानं काढतो बाबा. रे ना रे ना काटा काढल्यावरती रक्त आलं बाहेर. गळ्यातला शेला काढला आणि बांधला पायाला. ए बाळा काय देऊ तुला? ए आई त्या फडक्यात काय आहे ग? मागून आणले होतं पीठ, शेजारणीकडून भाकऱ्या करून घेतल्या होत्या. कार लेकरा, अरे भाकरी आहे त्याच्यात, नवऱ्याला घेऊन चालली रे. ए आई भूक लागली, भूक, एक भाकरी देते का ग? पोरा, अरे दुसऱ्याच्या घरचं मागून आणलं रे. 6 दिवस झालं नवरा उपास आहे माझा.
माझ्या नवऱ्याला घेऊन निघाली राजा. नाही देता येणार. आई अर्धी देते का? अर्धी कोरभर दे, कोरभर. थोरात वारी कर. जो अख्ख्या जगाच्या पोटाला देतो तो आवली समोर रडतोय. रडणारा देव आवली आई साहेबांना पाहिला. लेकरा तुला द्यायला माझ्याकडे फक्त आशीर्वाद आहे. पांडुरंग परमात्मा जिजाबाईच्या चरणावरती नतमस्तक झाला. लाखो माणसं देवाच्या चरणावरती नतमस्तक होतात, पण आज जिजाबाईच्या चरणावरती नतमस्तक देव झाला. जिजाबाई गेल्या. तुकोबारायाला पाहिलं. ओ धनी 6 दिवस झालं इथं बसला. मेले असते मी, मेले. पायात काटा मोडला माझ्या. आवले बस आलीस का ग? धनी जेवण करून घ्या. पायातला शिला पाहिला आणि तुकोबाराया रडायला लागले. कोणी काढला ग काटा? अहो 7 वर्षाचं गुराक्याचं पोरग आलं आणि काटा काढून गेलो. काय मस्त काटा काढला, दुखलं सुद्धा नाही. तुकोबारायाने ओळखला हा जगाचा मालक आहे. रडता रडता तुकोबा सांगतात, आवले काय मागितलं तुझ्याकडे? मालक एक भाकरी मागत होत. भाकरी कोरभर मागायला लागलं पण नाही दिली मी. अगं आवले जगाचं पोट भरतो गो तो पांडुरंग. अहोरात्र त्या देवाला शिव्या देत आली सावले, पण शिव्या देणारी तू, तुझ्या पायातला काटा काढायला जगाचा बाप पांडुरंग आला. आवले पैशाचा अहंकार, सत्तेचा अहंकार, सगळ्या गोष्टींचा अहंकार करणारी माणसं देवाला कधी आपलं करत नाहीत. अरे शेवटच्या क्षणाला आमच्या बरोबर काय जात रे? जिजाबाईच्या काटा पायातला काढला आणि जिजाबाई रडायला लागली. मायबाप तुकोबारायाला बरोबर घेतलं जिजाबाईनं आणि त्या क्षणाला पंढरपूर गाठलं. विठेवरच्या मालकाच्या चरणावरती नतमस्तक झाली जिजाबाई, की ज्या जिजाबाईच्या पायातला काटा माझ्या भगवंतानं काढला. भगवंताला शिवा देणाऱ्यावरती सुद्धा देव कृपा करतो. शिशुपालानं 100 वेळा चूक केली. कुणीतरी प्रश्न केला, ओ देवा, अहो रोज शिव्या देतो तुम्हाला रोज, पण तुम्ही नुसतं ऐकून घेता. देव म्हटले 100 गुन्हे माप आहेत त्याला. लक्ष द्या. 100 गुन्हे झाल्यावरती त्या शिशुपालाला आपल्या अंतकरणामध्ये सामावून टाकलं देवानं. थोरातवाडीकर थोर प्रेमाचा भुकेला हाशी दुष्काळ तयाला. देवाकडे कशाचा दुष्काळ आहे हो? आमचाच पैसा आम्ही देवाला देतो, जो देवानं आम्हाला दिलेला असतो. लक्ष द्या. देवाच्या दानपेटीमध्ये टाकणारा पैसा देवाचा. सत्तेनं देव जिंकायला जातो आम्ही. लक्ष द्या. सत्तेनं, पैशाच्या जोरावरती देव जिंकायला जातो आम्ही. तारुण्यामध्ये आम्ही देव जिंकायला जातो. सत्तेचा, तारुण्याचा, संपत्तीचा अहंकार असणारी माणसं देवाच्या समोर उभा राहतात. कधीतरी प्रश्न करा अशा लोकांना, का रे बाबा
तुला देवाची आठवण कधी होत नाही का? तो म्हणतो काय कमी आहे आपल्या आयुष्यात? सगळं आहे आपल्या आयुष्यात, पैसा आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, मग देवाची काय गरज आहे? अशाच लोकांच्या प्रश्नाचं उत्तर आज जगद्गुरु तुकोबार तुमच्या दारात देत आहेत. काय देवाची गरज आहे हो? या जगाच्या पट्टीवरती 3.5 हाताचा देह आम्हाला देवानं दिला, पण या 3.5 हाताच्या देहाला किती दिवस चालवायचं हे मात्र त्यानं त्याच्या चाल हे शरीर कोणाची सोते, चाल हे शरीर कोणाची सोते. हे चाल गे शरीरा कोणाची याचते, चाल गे शरीरा कोणाची याचते. सत्य कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नकोस. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आणि मला उपदेश करतायत, आठवण करून देतायत. लक्ष द्या. भल्या माणसा, या 3.5 हाताच्या देहामध्ये मायबाप खऱ्या अर्थानं तो चेतन शक्ती भगवंताची तुझ्या भगवंतानं दिली. थोरात वाडीकर, जोपर्यंत या 3.5 हाताच्या देहात भगवंत आहे, तोपर्यंत या 3.5 हाताचा देहाचा मुक्काम 50 लाखाच्या माडीत आहे. लक्ष द्या. ज्याला ज्याला वाटतं माझी माडी फार मोठी आहे, जोपर्यंत तो तुमच्या माडीत आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. लक्ष द्या. जोपर्यंत 3.5 हाताच्या देहात आत्मा आहे तोपर्यंत मुक्काम 50 लाखाच्या माडीत. जोपर्यंत 3.5 हाताच्या देहात आत्मा तोपर्यंत येणं जाणं 62 लाखाच्या गाडीत. जोपर्यंत 3.5 हाताच्या देहात आत्मा बाबा, तोपर्यंत सगळा उतारा माझ्या नावावरती. कधीतरी जाऊन बघा किती दिवसात उतारा बदलतो. लक्ष द्या. अरे काय आमच्या जीवनाचं घेणं देणं राहिलं समाजाला. जगद्गुरु तुकोबा सांगतात, चाले हे शरीर, अरे कुणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. एका वर्षापूर्वी गेलेले बाबा, 8वा तो दिवस. कदाचित बाबांचा मृत्यूदेह पडला असेल या घराच्या समोर. रडत असतील मुलं, आला असेल डोळ्यात पत्नीच्या पाणी, रडल्या असतील सगळ्या सुना, रडला असेल अख्खा परिवार, रडला असेल अख्खं गाव. पण बाबांचं शरीर तसंच पडलेलं पाहिलं.
डोळे जाग्यावरती, तोंड जाग्यावरती, पाय जाग्यावरती, हात जाग्यावरती, शरीर जाग्यावरती. बस दिदे खाली, नको आणू पाणी आता, बस. सगळं जाग्यावरती आहे, पण डोळे असून बोलता येत नाही, पाय असून चालता येत नाही, हात असून कुणाला म्हणता येत नाही रडू नका माझ्यासाठी. तोंडातली जीभ तशीच आहे. कधीच सांगता आलं नसेल निखिल दादा, अरे हा प्रपंच मोठा केला मी तुझ्यासाठी, पण आता रडू नकोस. खऱ्या अर्थानं मायबाप, गेलेल्या माणसाचं शरीर तसंच पडलेलं असतं, पण ज्या दिवशी शरीरातली ती भगवंत नावाची सत्ता निघून जाते त्या दिवशीच्या शरीराला किंमत राहत नाही. पण आम्ही मात्र त्या सत्तेवरती प्रेम करत नाही, आम्ही प्रेम करतो देहावरती. देहावरती प्रेम करणारी माणसं अंतकरणातल्या त्या देवावरती, जीवावरती, आत्म्यावरती प्रेम कधी करत नाही. थोरात वाडीकर, अरे किती दिवस देहाला नटवचाल, बोला किती दिवस. डोक्याची केस पांढरी झाली की काळी करतो आम्ही, तोंडातले दात पडले की आम्ही दुसरे टाकतो. बाबा, गुडघ्यातला त्राण गेला की गुडघ्याची वाटी बदलतो. शरीरातला एखादा अवयव गेला की आम्ही लाखो रुपये खर्च करून तो अवयव परत एकदा शरीरात टाकतो. पण आजपर्यंत कुणी ऐकलंय का की शरीरातला आत्मा गेला आणि दुसऱ्याचा बसवला? विठ्ठल विठाला 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 विठाले विठाला 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 रे विठाला विठाला. पण अहंकार मात्र त्या गोष्टीचा आहे मायबाप माणसाच्या जीवाला. आमच्या गावात 80 वर्षाचा बाबा एक, बाबाला माहित नाही सत्ता कुणाची आहे, देवाची सत्ता हे बाबाला कधीच कळलं नाही. महाराज भेटल त्याला एकच वाक्य बोलायचं, मी हाय म्हणून माझी पोरं चटणी भाकर तरी खात्यात. असा बाबा फक्त आमच्याच गावात नाही, महाराष्ट्रामध्ये एक घर असं नाही की जिथं बाबा असा नाही. लक्ष द्या, भेटल त्याला बाबा एकच वाक्य बोलायचं, मी हाय म्हणून, मी हाय म्हणून पोरं चटणी भाकर तरी खात्यात. आणि नेमकं सकाळी बाबाच्या घरी गेलो, बाबा कुठं गेली पोरं? म्हातारं म्हणतोय कशाची पोरं कशाची ढोरं. म्हणे काय झालं बाबा? अहो महाराज, मी हाय म्हणून चटणी भाकर तरी खात्यात, आणि नेमकी म्हातारीची सुनबाई चहा घेऊन आली माझ्या समोर. चहाचा कप हातात घेतला आणि प्रश्न विचारला, का हो ताई, वय वर्ष 80 बाबाचं तरी एवढं कष्ट? म्हणे महाराज काय झालं? काय नाही, बाबा म्हणतोय मी हाय म्हणून चटणी भाकर खात्यात. सुनबाई म्हणती खरं आहे महाराज, आमचं मामाजी हायत म्हणून आम्ही चटणी भाकर खातोय, एकदा मामाजी जाऊ दे तुपाशिवाय. इथं सगळ्या मामाजीला मला सांगायचंय, आपली जायचीच वाट बघते दिया. एकदा आपण गेलो की सगळं रान मोकळा यांच्यासाठी. लक्ष द्या. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा या सांगतात, चाले हे शरीर, अरे कुणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. या जगाच्या पाठीवरती भगवंताशिवाय तुमचं माझं कोणच नाही, कोणच नाही महाराज, कोणच नाही. पाठीमागच्या 8 दिवसापूर्वी एक बातमी ऐकली असेल, एका बाबाला 3 मुली होत्या, 3ही मुलींचं लग्न चांगल्या घरी. शेवटची 2 वर्ष वृद्धाश्रमात काढली आणि शेवटच्या घटकेला मायबाप मरता मरता डोळे झाकले बाबांनी. वृद्धाश्रमातल्या त्या संचालकानं फोन केला 3ही मुलींना, ऐका, तुमचे वडील आज देवाच्या घरी गेले, स्वर्गवासी झाले, या वडिलांचा अंतविधी करण्यासाठी एकतर या. 3ही पुरींना फोन लावला, 3ही पुरींनी सांगितलं आम्हाला वेळ नाही. अंतविधीचा येणारा 5100 रुपयाचा खर्च फोनवरून टाकला, फोन पेला. आणि आता मात्र वडिलाची चिता, त्या चितेवरती वडिलांना झोपवलेला आहे. चितेला आग लावली आणि 3ही पुरींचा व्हिडिओ कॉल आला की आम्हाला सगळं ऑनलाईन दाखवा. महाराज, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजांना आम्हाला शिकवलं आई बाप म्हणजे काय असतं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संस्कार आणि संस्कृती या महाराष्ट्राच्या मातीला दिली. पण आई बापाचं अंतसंस्कार
व्हिडिओ कॉलवरती करणारी लोक या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली, याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट काय आहे? आणि म्हणून अशा लोकांसाठी नाथबाबा सांगतात, कितीही करा पण जगाच्या पट्टीवरती तुमचं शेवटी कोणच नाही. हे नाही दे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाचे बाप कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे पुरातवाडीकर कोण कुणाचा आहे? शेवटी मात्र स्वतःचा मृत्यू देह तिथंच पडलेला आहे. कोणीतरी रडत यावं, बाबा जागे व्हा, डोळे उघडा. हे आवाज नीट कर, आवाज खुला सोड ना, आवाज सोडा महाराजांना. ओ बाबा डोळे उघडा. रडणारी नांदायला गेलेली लेक बाबाच्या समोर उभा राहिली. रडता रडता तायडीनं बाबाचा हात हातात घेतला. ओ बाबा, तुमच्यासाठी सगळं सोडून सासरावरनं पळत आली, तुम्ही गेलेल्याची बातमी कळाली, माझ्यासाठी डोळे उघडा. शेजारी बसलेली पत्नी सांगते आपल्या नवऱ्याला, ऐका ना, आयुष्यभर खांद्याला खांदा लावून प्रपंच उभा केला आपण दोघांनी, पण माझ्यासाठी परत एकदा डोळे उघडा ना हो. रडणारी पत्नी माय बाप खांद्यावरती डोके ठेवते डोकं, पण नाही उठता येत, नाही बोलता येत, नाही पाहता येत. पळत येत पोरग, ओ बाबा एकदा माझ्यासाठी डोळे उघडा. नाही डोळे उघडता येत. आणि अशाच लोकांसाठी नाथ बाबा आज तुम्हा मला उपदेश करतायत. बहीण कुणाचे बाबा कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे कुणाचे भाव कोण कुणाचे सगळे सोय मेला मागे रातील सारे तुट दिल दागे तोरे प्राण मायता बदा नाही गे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे 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 नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. नाथ बाबा सांगतात कोण कुणाचं आहे. 4 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे. 4 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे. नाही पुढे टिकणार रे प्रथमने जवळी येता वैद काय करणार रे काय करणार रे वैद काय करणार रे नाही रे नाही रे. ही 4 दिवसाची जवानी आहे दादा. आयुष्यभर 4 दिवसाची जवानी घेऊन मिरवणारी माणसं. अरे काय राहतं देवा आमच्याकडे. 3 अवस्था आहेत माणसाच्या जीवनाच्या बाबा. बालपणाची अवस्था, तारुण्याची अवस्था आणि म्हातार वयाची अवस्था. आता ऐका, बालपणाची अवस्था भगवंतानी मायबा बालपण दिलं तुम्हाला आणि मला. प्रपंचाची चिंता नाही, कशाची चिंता नाही. बालपण अतिशय सुंदर गेलेलं आहे. पण ज्या दिवशी तारुण्य जवळ येतं त्या दिवशी अनेक गोष्टी मायबाप माणसाला चिकटतात. आयुष्याची सुरुवात एकट्याला करावी लागते. थोरातवाडीकर, ज्या गोष्टीला आम्ही आयुष्य म्हणतो त्याच गोष्टीला संत जीवनाचा प्रवास म्हणतात. आणि खरं सांगू का, जेवढं तिकीट तेवढा प्रवास. तुमचं जेवढं तिकीट आहे तुम्हाला तेवढा प्रवास आहे. कधी कधी आजोबाच्या आधी नातवाचं तिकीट संपतं बरं.
संपत का नाही? पण आजोबाला म्हणता येत नाही देवा, अरे नातूला कशाला नेतो, मला ने. देव म्हणतो ज्याचं संपलं त्याला जावं लागतंय. ही सत्ता देवाच्या हातात आहे. तुकोबऱ्या सांगतात, चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलवितो हरिविन. अरे देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. माणसाची अहंता, काय म्हणतोय माणूस, सगळं माझ्यामुळे चाललंय, माणसाची अहंता आहे. वृक्षाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलत नाही दादा. कुठून घेऊन बसला आपली प्रॉपर्टी, कुठून घेऊन बसला आपली संपत्ती. अरे राजा रावणा एवढी तर संपत्ती नसल आमच्याकडं. 80,000 पोरं, 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, शतकोटी घरं सोन्याची राजा रावणाची. पण तरी सुद्धा राजा रावणाला जावं लागलं, एवढं लक्षात ठेवा. आमचं काय घेऊन बसलो आम्ही. कधीतरी समोरच्या माणसाला आपलं म्हणायला शिका. एक जण डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरनं प्रश्न विचारला त्याला, बाबा तुम्हाला टेन्शन आल्यावरती तुम्ही काय करता? तो म्हटला मी काहीच करत नाही, मला टेन्शन आल्यावरती मी गावातल्या मंदिरात जातो. मंदिरात? ते म्हटलं मंदिरात जाता? म्हणे हो. काय देवावरती भक्ती आहे हो तुमची, देवासाठी मंदिरात जाता? नाही म्हणे देवासाठी जात नाही, मग मंदिरात गेलेल्या सगळ्या माणसांच्या चपल्या एकत्र करतो म्हटलं. आणि मग नाही, ती लोक बाहेर आल्यावरती त्यांचं टेन्शन बघतो, माझं टेन्शन विसरतो. दुसऱ्याच्या घरावरती जाळ काढून स्वतःच्या अंतकरणाला सुख मांडणारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली. अरे कधीतरी समोरच्याला आपलं म्हणण्याची ताकद आणि ती दानत आपल्यामध्ये आली पाहिजे, जी साधू संतांनी तुम्हाला आणि मला शिकवली. ऐका देवा, जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, भल्या माणसा, ह्या प्रपंचातून एक दिवशी पाखरासारखं उडून जायचंय तुला आणि मला. पाखरं येतात, घरटं बांधतात, जन्म देतात मुलांना, चुचीमध्ये चारा घालतात, ऊन येतं, पाऊस येतो, वारा येतो त्या पाखरांच्या घरट्यावरती. पण पाखरं मात्र कधी हरत नाहीत. एक दिवस असा येतो की तीच पिलं लहानाची मोठी होतात आणि पाखरांना सोडून भूर दिसणं उडून जातात. आम्हाला सुद्धा त्या पाखरासारखं निघून जायचं या प्रपंचातून. सूर्यानं उगवावं आणि सूर्यानं मावळावं. हे आदि जवान परत राणी वाल कल्पचिताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. अति जवान परत रानी वाल कल्पचिताएगा, अति जवान परत रानी वाल कल्पचिताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. तू यहाँ मुसाफिर है, ए सलाह पानी है, 4 दिन की ये महिमा तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी. तू यहाँ मुसाफिर है, ए सलाह पानी है, 4 दिन की ये महिमा तेरी जिंदगानी है. सरजमी सरजेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. ताड़ी वाजवा. आहा, थोरात परिवार, ज्या भगवंताच्या सत्तेनं तुम्ही आम्ही इथं बसलोय, कधीतरी त्या देवाचं ऋण फेडायचं काम करा. प्रपंच मोठा करता करता कधीतरी देवाचं होऊन बघा. महाराज, या महाराष्ट्राच्या मातीत कितीतरी माणसं आली आणि गेली बरं. स्वर्गीय म्हणजे अजितदादा पवार गेले, RR पाटील गेले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले. सत्तेनं मायबाप, संपत्तीनं काळ कधी जिंकता येत नाही. काळ जिंकण्यासाठी देव आपला करावा लागतो. पाहत्या रावणाचे इथे काय हाल झाले, पाहत्या रावणाचे इथे काय हाल झाले,
तुझ्या परी भले भले मिळाले मातीला मातीला तुझ्या परी भले भले मिळाले मातीला चढ़ता सूरज धीरे धीरे ढल ढल जाएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढल ढल जाएगा ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा प्रपंच मोठा करणारी माणसं कधीतरी डोळ्याच्या समोर आणा थोरात वाडीकर. आपल्या गावात सुद्धा लय श्रीमंत लोक पाहिले असतील तुम्ही. लक्ष द्या. कधीतरी 20 वर्षापूर्वी गेलेला माणूस डोळ्याच्या समोर आणून बघा बाबा एकदा. गेलेली माणसं सहजासहजी आमच्या डोळ्याच्या समोर येत नाहीत मावशी. आता गेलेला माणूस बघायचा असेल तर फोटोत बघावा लागतो. पण आजकाल घरात फोटो सुद्धा माणसं ठेवत नाहीत. लक्ष द्या. 50 लाखाची बाडी बांधता बांधता हाडाचं काढ रक्ताचं पाणी करता करता माणसं अहोरात्र प्रपंच मोठा करता करता ज्या दिवशी निघून जातात त्या दिवशी त्यांची प्रतिमा पाठीमागं राहते, फोटो मागं राहतो. पण कधीतरी दिवाळीचा सण आल्यावरती तो फोटो सुद्धा भिंतीवरनं खाली येतो. लक्ष द्या. ज्या घरामध्ये माझ्या नावचा फोटो राहत नाही, आता लक्ष द्या, ज्या घरामध्ये माझ्या नावच्या फोटोची फ्रेम राहत नाही, ज्या घरामध्ये माझ्या नावच्या फोटोचा खिळा सुद्धा राहत नाही, मग कधीतरी आपल्याच लेकराला प्रश्नाचं उत्तर विचारा की किती दिवसाचा हा प्रपंच तुझ्यासाठी आम्ही ठेवला. थोरात वाडीकर, इतका मोठा प्रपंच मोठा करा जरूर. जोपर्यंत माणसाच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत माणसाला किंमत या कलियुगात. माझ्या खिशात जर लाखो रुपये असतील तर लाखो देणारे माझ्या समोर आहेत. पण माझ्या खिशात रुपया नसेल तर अख्ख्या गावाची गरिबी माझ्यासाठी आहे. लक्ष द्या. लक्ष द्या. माझ्या खिशात जर लाखो असतील तर माझ्या घरी माझा पाहुणा येतोय. माझ्या खिशात जर लाखो असतील तर माझी भाऊकी माझ्या दारात बसते. माझ्या खिशात जर लाखो रुपये असतील तर सगळी माझ्या समोर आहेत. पण माझ्या खिशात काहीच नाही. भाऊकीचं सोडा, पाहुण्याचं सोडा, पण माझी असणारी सुद्धा माझ्यापाशी बसत नाहीत. पैशाशिवाय किंमत, बोला, पैशाशिवाय किंमत. ऐका ऐका ऐका. पैसा माणसानं जरूर कमवा बाबा, पण पैसा कमवता कमवता जी संतती मोठी करतोय त्या संततीला संस्कार सुद्धा कमवले पाहिजेत. वाक्य बोलू एक तुमच्या गावात 1 कोटी रुपयाची माडी जरूर बांधचाल, पण 1 कोटीची माडी घालवायला तुमच्याच लेकराला किती वेळ लागेल जर संस्कार नसतील तर. लक्ष द्या. 10 एकराची बागायत जमिनीचा उतारा पोराच्या नावावर जरूर करचाल, पण त्याच्यावरती जर संतांचे संस्कार नसतील तर 10 एकराच्या उतार्यातली 10 गुंठ सुद्धा राहत. मग पैसा कमवता कमवता आपल्या संततीला काय दिलं पाहिजे तर संस्कार दिले पाहिजेत. आणि म्हणून मायबाप संस्कारातून संस्कृतीतून आपली लेकरं मोठी होत आली पाहिजेत. जगद्गुरु तुकोबऱ्या गोड प्रमाण देतात की शुद्ध बीजा पोटी फळण झालं गोटी ओ फळण झालं गोटी रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी. देह कुणाच्या कारणी? देह कुणाच्या कारणी? सासरवाडीच्या कुणाच्या? वा, देवाच्या कारणी.
पण देवाच्या कारणी लागतो का आमचा देह मावशी? अरे प्रपंचाच्या कारणी लावणारी माणसं देवाच्या कारणी देह लावायला कुठं तयार आहेत? एक वाक्य सांगू तुमच्या गावात, संसारामध्ये एखादी वस्तू मिळाली की इच्छा वाढते आमची मावशी, पण परमार्थाचं मात्र उलट आहे. परमार्थामध्ये देव नावाची वस्तू मिळाली की इच्छा संपून जाते. लक्ष द्या महिला मंडळ, पाठीमागच्या दिवाळीला 1 तोळा घेतला नवऱ्यानं, दुसऱ्या दिवाळीला घेऊ वाटतो का नाही? आता लय महागलय सोडा, पण चांदी तरी भागतं का नाही? लक्ष द्या, प्रपंचामध्ये वस्तू मिळाली की इच्छा वाढते, पण परमार्थाचं उलट आहे. भगवंत नावाची वस्तू, देव नावाची वस्तू, परमात्मा नावाची वस्तू, परमतत्व नावाची वस्तू ज्या दिवशी मिळते त्या दिवशी इच्छा संपून जाते. प्रपंचातली इच्छा कधी संपली का हो तुमची माझी? खरं बोलायचं, संपली का? आमच्या गावात सप्ताह भरला एक दिवशी, आणि त्या सप्त्यात एक बाबाजी आले फार प्रख्यात. लक्ष द्या, एक जण बाबाजीच्या चरणावरती नतमस्तक झालं. बाबाजी 35 वर्ष झालं प्रपंच करतो, पण हाताला मात्र काय लागलं नाही. बाबा म्हणते म्हणून तर मी बाबा झालोय. जज त्यानंच वळकावं जज त्याला. लक्ष द्या, बाबा काय म्हणलं? म्हणून तर मी बाबा झालोय. ऐका, बाबानं सांगितलं एक काम कर, उद्या येताना दगडाचे खडे घेऊन ये. खडे जेवढं खडं आणशील तेवढं सोन्याचं हिरं बनवून देतो. आता असा बाबा आपल्या गावात आल्यावर मावशी बुजून मरल का नाही? थोरातवाडी कर, त्याला जेसीबीनं उकरावं लागल. ऐका, आता मात्र घरी गेला नुसतं खडच याचायला लागलं. बाबा, बायको म्हणली 35 वर्ष झालं प्रपंच करतोय आम्ही, पण कधी गोट्यातलं शेण काढलं नाही बाबानं, आणि आज खडच. पाटी भरली पाटी, आणि खड्यानं भरलेल्या पाटीकडे बघितलं, परत बाबाचं वाक्य लक्षात आलं, जेवढे खडे तेवढे जागे ना तुम्ही. लक्ष द्या, तेवढे हिरे. म्हणला पाटीत भागायचं. पाटीत काय होईल? 2 मुलींचं लग्न होईल, पोराला काहीतरी एखादी 10 एकर जमीन होईल. पण श्रीमंत झालो तर सरपंचापेक्षा टॉपच झालो पाहिजे ना. आता 2029 ला निवडणूक जवळ आली, कदाचित आमदाराच्या विरोधात उभा राहू, मग पाटीत भागल का? नाही. मग त्याच्यासाठी बायकोला सांगितलं पिंपान आंदन दिलेली. बायको म्हणली हरव चाल सप्त्यात, तुम्हाला लय घाण सवय. आजपर्यंत एक चप्पल नीटनीटकी घरी आणली नाही तुम्ही, दुसऱ्याच्या आणता. ऐका, त्यानं सांगितलं सोन्याची देतो. आता पिंपत खड टाकायला लागलो. पिंप भरल्यावर परत बाबाचं वाक्य आठवलं, जेवढं खड. म्हणला पिंपत भागायचं. पिंपत काय होईल? लयतले आमदार होईल. पण मंत्रीपद घ्यायला पिंपत भागतय वय. मग बैलगाडीच, आता बैलगाडीत खड टाकायला लागलो. बैलगाडी भरल्यावर परत लक्षात आलं, झालो तर मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो. पण महाराष्ट्रात बैलगाडीनं भागायचं नाही. मग डम्पिंग टेलर लावली, आणि टेलर मध्ये खड टाकायला लागलं. बघता काय, 8 दिवस बी झालं, बाबा बी गेला, सप्ताह बी संपला. अजून खड असतंय ते. साध सदस्य सुद्धा होणार नाही आता. विठ्ठल आयुष्यभर मायबाप प्रपंचामध्ये वस्तू मिळवतो आम्ही बाबा. अरे पण कधीतरी देव नावाची वस्तू मिळवून बघा. जगद्गुरु तुकोबराया सांगतात, देव नावाची वस्तू ज्या दिवशी मिळते ना त्या दिवशी जीवनामध्ये आनंद येतो. आनंद. तुकोबरायांनी सांगितलं, हे शरीर देवाच्या सत्तेनं चालतं, झाडाचं पान देवाच्या सत्तेनं हलतं, सगळं देवाच्या सत्तेनं होतं. कारण जगाच्या पाठीवरती देव नावाची वस्तू ही सगळीकडे भरलेली आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने में तो भरला सभाय, 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 तुका मने में तो भरला सभाय. उनका या
हे चराचरे बोले गाया गे चरा रे बोले गाया गे चराचरे रे बोले रे गाया गे चरा रे राम रे राम एक विवेक नारायण दया दया रे तया भजन भजन चुको नको जे राह रे नाम रे रे राम रे राम रे नाम रे दयाचे भजन चुको नको दयाचे भजन चुको नको देखवी ऐकावी नारायण देखवी ऐकावी तुका भल्या माणसा कदाचित तू विसरून गेला असशील ती गोष्ट, पण जगाच्या पाठीवरती देवाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि म्हणून मायबाप आज खऱ्या अर्थानं तो विठेवरचा मालक तो देव तुम्हाला आणि मला आपला करता आला पाहिजे. जोपर्यंत देव आपला होत नाही महाराज, प्रपंचामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आम्ही आपलं करतो. आपलं लक्ष द्या, काय काय केलं आपलं प्रपंचात. आपण सगळं प्रपंचात आम्ही आपलं केलं, सगळं केलं, पण परमार्थातला देव कधीतरी आपलं करून बघा. खरं सांगू एक वाक्य, प्रपंचातली कुठलीच गोष्ट शेवटी कामाला येत नाही आणि परमार्थातली कुठलीच गोष्ट शेवटी वायाला जात नाही. वाजवता आली तर नीट वाजवा. ऐका, प्रपंचातली कुठलीच गोष्ट शेवटी कामाला आणि परमार्थातली कुठलीच गोष्ट वायाला. हा बस एवढं जरी कळालं कीर्तनातनं तुला आज बस झालं. प्रपंचातली कुठली गोष्ट आमच्या कामाला आली सांगा, बोला. कुठली गोष्ट, कुठल्या पद्धतीचा बंगला कसा बांधायचा, कुठं तोंड करायचं, बाथरूम कसं बांधायचं, त्याला कुठला कॉक लावायचा, साबण कुठली आणायची, सगळं देवानं आमच्या हातात दिलं. पण त्याच बंगल्यात किती दिवस राहायचं त्यानं त्याच्या हातात ठेवलं.
देव बी त्या मुख्यमंत्र्याच्या वरचा आहे, सगळी खाती मोकळी दी, पण साधी सही जरी करायचं म्हणलं कर्ज माफीला तर त्याचीच आहे. लक्ष द्या, ऐका 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 ऐका. चांदीच्या खाली आंघोळ आहे रोज आमची, चांदीच्या. बाबा अशी लई लोक आहेत महाराष्ट्रात, लक्ष द्या मावशी. चांदीच्या खाली आंघोळ करतात, डोक्याला लायबॉयची साबण, क्लिनिक प्लसचा शॅम्पू आहे डोक्याला. पण शेवटी देवाची सत्ता गेल्यावरती शेवटची आंघोळ कुठं आहे हो मावशी? जिथं रोज कोंबड्या उकारत्यात, जिथं रोज म्हैस बांधली जाते, बरोबर का नाही? अरे मग आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहेत. कधीतरी आपल्या लेकरांना प्रश्न विचारा. 3.5 हाताच्या देहातनं आत्मा गेल्यावरती कुणाला प्रश्न विचारता येतो आजकाल? सांगा, 16 स्वतःचा कुणी पाहिला को 16 स्वतःचा कुणी? विचार करा. अरे आपल्या शेजारची माणसं निघून जातात, पण स्वतःचा 16 मात्र कधी पाहत नाहीत. कधीच नाही. निघून जातात लोक, पण जाता जाता मुखामध्ये सुखाची साखर असली पाहिजे. ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये सुखाची साखर आहे त्यांनी माणसं जिंकली बर का. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. अरे रामाच्या रूपात माणूस दिसला पाहिजे आम्हाला. मुखामध्ये मायबाप सदैव साखर असली पाहिजे आमच्या. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. असली पाहिजे. 70 वर्षाचे बाबा रडता रडता एक दिवशी घराच्या समोर आले माझ्या. आता लक्ष द्या, मुखात अमृताची वाणी का पाहिजे? काय बापाची सेवा करता आली पाहिजे अंतकरणातून. मावशी बोलू नका हो मावशी. 70 वर्षाचे आजोबा रडता रडता दारात आले. सकाळच्या 8 वाजल्या. रडणारे आजोबा पाहिले. अंगावरची कोपरी फाटलेली, धोतर फाटलेलं, पायातल्या चपल्या तुटलेल्या म्हातारीच्या, डोक्यावरती मळकी टोपी पाहिली आणि आजोबाला प्रश्न केला, ओ आजोबा, वय वर्ष 70 झालं तुमचं, प्रपंच एवढा मोठा, इतका सुंदर केला, 2 लेकरं आहेत तुमची, इतका सुंदर संसार चालू आहे पोरांचा, पण डोळ्यातनं पाणी. रडणारे आजोबा धोतरानं डोळा पुसायचे. रडता रडता आजोबांनी प्रश्न केला, महाराज सकाळच्या 8 वाजल्या तुम्ही नाश्ता करताय, पण पहाटेच्या 5 वाजता उठला हा म्हातारा, पण 5 वाजता उठून सुद्धा चहाचा कप सुद्धा लेकानं आणि सुननं दिला नाही. शब्द ऐकला, ओ बाबा, ओ पिता का चहा माझ्या घरी? म्हातारं म्हणतंय, अरे स्वतःच्या घरी जर मला किंमत नसेल तर दुसऱ्याच्या दारात का चहा प्यायचा? बाबा अहो समजून घ्यायचं ना हो. कदाचित घरातली साखर संपली असेल बाबा. अहो कारखान्याची साखर संपती, घराची काय चव आहे? म्हाताऱ्याचं उत्तर ऐका. बाबा म्हणतंय, महाराज घरातली साखर संपली समजून घेईल, पण गेली 4 वर्ष झालं घरातल्यांच्या तोंडातली सुद्धा साखर संपली, हे कुणी समजून घ्यायचं? थोरातवाडीकर, अरे ज्या आई बापानं जन्माला घातलं त्या आई बापाला 2 प्रेमाचे शब्द माणसांकडे शिल्लक नाही राहिले आजकाल. डोक्यावरती टारची टोपी, अंगामध्ये टारचा कपडा, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, गळ्यामध्ये 4 तोळ्याची चेन, हातामध्ये रॅडो कंपनीचं घड्याळ, आणि गावातली भांडणं मिटवणारी माणसं पाहतो आम्ही पुढारी होऊन, पण स्वतःचा बाप जिन्याच्या खाली झोपला उपाशी, तो कोण मिटवायचं? ही अवस्था आहे आजकाल समाजाची. अरे प्रपंच एवढा मोठा केला असेल आमच्या बापानं, कधीतरी त्या बापाला आठवा रे, ज्या बापानं अहोरात्र कष्ट केलं या प्रपंचाला मोठं करत असताना. कधी आठवत नाहीत माणसं.
वाक्य सांगू एक, जोपर्यंत घराच्या समोरचा पिंपळ मायबाप जिवंत असतो, जोपर्यंत तो सजीव असतो, जोपर्यंत तो हिरवा असतो, जोपर्यंत तो सावली देतो, तोपर्यंत त्या पिंपळाच्या खाली बसायचं असतं. ज्या दिवशी तो वटून जातो, पानं निघून जातात, सगळं संपून जातं, त्या दिवशी मात्र त्याच्या खालची सावली निघून जाते. मग पिंपळ तोडायचा आणि चुलीत घालायचा असतो का? अरे कधीतरी विचार केला पाहिजे. याच पिंपळानं एक दिवशी मला सावली दिली, याच पिंपळाचा पाला एक दिवशी मी पाहिला, याच पिंपळानं एक दिवशी माझी तहान या सावलीच्या खाली भागवली. चरणारी गाई असते शेतात, गाई दूध देते. मग दूध देणारी गाई ज्या दिवशी मायबाप दूध देत नाही त्या दिवशी काही खटकाला ऐकायची असती का? शेतामध्ये राबणारा बैल असतो, बैल तो अहोरात्र शेतात राबतो, पण ज्या दिवशी तोच बैल म्हातारा होतो त्या दिवशी त्याला विकून टाकायचं का? आमचा बाप त्या पिंपळासारखा आहे, आमचा बाप त्या बैलासारखा आहे, शेतात राबतो. आमची आई त्या गायी सारखी आहे, जिनं आम्हाला मायबाप अमृतापेक्षा चांगलं दूध आमच्या मुखात घातलं. आमच्या बापानं सदैव कष्ट केलं शेतात, नांगरता नांगरता किती वेळा त्या बैलाच्या पाठीमागे आमचा बाप गेला असेल. कधीतरी त्या बापाची आठवण काढा. 80 वर्षाचा झाला याचा अर्थ संपून गेला का तो? ज्या दिवशी तुला चालता येत नव्हतं, रांगत होता, रांगता रांगता पडून गेला लेका, गुडगा फुटला तुझा, बापानं उचलून घेतलं खांद्यावरती. बाप खांद्यावरती घेतो बरं, बाप कडेवरती कधीच घेत नाही. कारण बापाला माहित असतं कडेवरती बसला तर मी पाहिलं ते पाहिल, जर खांद्यावरती बसला तर मी जे पाहिलं नाही ते पाहिल. त्याचं नाव बाप आहे. रस्त्यानं जाता जाता चप्पल तुटली आमच्या बापाची निखिल दादा, पण तुटलेल्या चप्पलीला खेळा मारला असेल तुमच्या बाबानं कधीतरी. कोणीतरी म्हणावं, पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष होता तुम्ही गावचे, अहो तुटलेली चप्पल पायात घालता. तुमच्याकडे पैसा असून सुद्धा तुम्ही तुटलेली चप्पल का घालता? बापाचं उत्तर एकच आलं असेल, 1000 रुपयाची चप्पल घेण्याची ताकद या बापात आहे, पण तेच 1000 माझ्या लेकराच्या फीसाठी उपयोगी आलं तर उद्याचं भविष्य आहे. अंगावरची कोपरी फाटली असेल कधी तर तुमच्या बापाची. 10 वेळा टेलरच्या दारात गेला बाप आमचा. टेलर सांगतो, ओ बाबा, ओ किती वेळा शिव या कोपरीला, सांगा. शिवायला जागा सुद्धा राहिली नाही. हो घ्या की एखादी नवीन. बाप म्हणतो नवीन घेतली असती बरं, पण दिवाळीचा सण जवळ आलाय, लेक माझी यायची बरं. त्या लेकीसाठी 500 रुपये ठेवले मला लेकानं दिलेलं. अरे जो बाप लेकीसाठी 500 ठेवतो आणि अंगावरती तुटलेली चप्पल पायात घालतो त्याचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कधी कळायचा? ज्या महाराष्ट्राला उभा करत असताना पुंडलिकासारखे संस्कार या महाराष्ट्राच्या मातीला दिले. कोणीतरी प्रश्न विचारला, ओ महाराज, युगे 28 उभा आहे तुमचा पांडुरंग विठेवरती, अजून किती दिवस उभा आहे? त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत आई बापाची सेवा चालू आहे तोपर्यंत उभा आहे. ज्या दिवशी महाराष्ट्राच्या मातीतून आई बापाची सेवा संपेल त्या दिवशी लाखो लोक घेऊन जावा पंढरपूरला, तो विठेवरचा पांडुरंग तुम्हाला आणि मला कधी दिसणार नाही. विठेवरचा देव आई बापाच्या सेवेसाठी आला. आम्ही सगळ्या गोष्टीची सेवा करतो. प्रपंचात जोपर्यंत काहीच नसतं, 10-10 वर्षाची लेकरं असतात आमची. एक लेकरू म्हणतं बाप माझा आहे, दुसरं म्हणतं पप्पा माझे आहेत, परत पहिला म्हणतो नाही पप्पा माझे आहेत. माझं माझं पप्पा म्हणणारी पोरं कधी मोठी होतात आणि पप्पा तुझ्या आहे म्हणतात हे कळत नाही. खरं का खोटं? अरे आपलं म्हणतो, आपलं म्हणणारी पोरं माझा बाप, माझा पप्पा, माझा डॅडी, माझा बाबा. कुठपर्यंत? जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत, जोपर्यंत संसाराची माया अंतकरणात घुसत नाही तोपर्यंत, जोपर्यंत प्रपंचाची माया अंतकरणात घुसत नाही तोपर्यंत बाप माझा, जोपर्यंत
सुंदर मुलगी पत्नी येत नाही तोपर्यंत आई माझी, बाप माझा. एकदा बायको घरात आल्यावरती आई बाप माझे का होऊ शकत नाहीत, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्या आईनं लहानाचं मोठं केलं, ज्या बापानं लहानाचं मोठं केलं, ज्या बापानं जगायला शिकवलं, त्या बापासाठी का जगता येत नाही. थोरात परिवार, गेले तुमचे बाबा. एका वर्षापूर्वी आपल्या नश्वर देहाचा त्याग करून बाबा निघून गेले. निखिल दादा, नीरज दादा, वडील गेल्यावरती डोळ्यातनं पाणी वाहिलं असेल तुमच्या. प्रपंच मोठा करतो बाप, संसार मोठा करतो, लहानाचं मोठं करतो आपल्या लेकराला. इथून पुढं कोटी रुपयाची संपत्ती जरूर कमवचाल, पण कोटी रुपयाच्या संपत्तीच्या पाठीमाग बाप नावाची संपत्ती नाही मिळायची. हा येणारा रस्ता जरूर पाहाचाल, पण 1 वर्ष झालं याच रस्त्याने येणारे बाबा मात्र कधी दिसले नाहीत. जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही लेकरांना. पण भाग्याची गोष्ट आहे, आज इतका सुंदर मंडप टाकलेला आहे, कीर्तनाची सेवा दारात ठेवलेली आहे. आणि सगळ्यात मोठं भाग्य सांगू का, येणाऱ्या पावसाला सुद्धा परत लावण्याची ताकद या लेकरांमध्ये. लावला का नाही? हा, वडिलाचं वर्ष श्राद्ध चालू असताना पावसाच्या सरी बरसू लागल्या, धावपळ चालू झाली. आता करायचं काय? आपल्या वडिलाचं श्राद्ध आहे, आपल्या वडिलाच्या श्राद्धासाठी परपाहुणे आमच्या दारात आहेत, कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. अंतकरणात प्रश्न उभा राहिला असेल, आता करायचं काय? त्यावेळेस वडिलांनी सांगितलं असेल, लेकरा पिहू नकोस, पाऊस येणार नाही. गेला. ही ताकद बापाच्या प्रेमात आहे. आणि म्हणून मायबाप, आईबाप आहेत तोपर्यंत आईबापाची काळजी करा. ज्या दिवशी जीवनाचा जोडीदार निघून जातो त्या दिवशी डोळ्यातनं पाणी येतं मायबाप. आयुष्याचा जोडीदार असतो तोपर्यंत जगण्यात मजा असते, जातो त्या दिवशी सगळं उजळून जातं आयुष्यात. कशी काळाची चाहूल आली, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसई परित झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. एकच काळाची चाहूल आली, माग सुखाची घरपून गेली, एकच काळाची चाहूल आली, माग सुखाची घरपून गेली, कस विपरीत घडलं सारे, होत सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होत सोन्याचा संसार, तो जीवाचा धार. सुनंदाताई, हा सोन्याचा संसार उभा करताना जीवनाचा जोडीदार निघून गेला तुमच्या. लेकरं लहानाची मोठी करता करता त्या लेकरांचा बाप निघून गेला. कधीतरी या सोन्याच्या संसारावरती काळ घालतो देवा. आणि म्हणून मायबाप, या भगवंताकडे एकच मागणं आहे, देवा दया करा, कृपा करा. या परिवारानं आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा घेतलेली, अभंग गोड जगद्गुरु तुकोबरा यांचा घेतलेला आहे. एकदा सगळ्यांनी मिळून देवाचं भजन करूया. विठोबार ऐकविक नारायण, तयाचे भजन चुकू नको, मानसाचे देव चालवे अहंता, मीच एक करता म्हणून देखवी ऐकविक नारायण, तयाचे भजन चुकू नको. महाराज, प्रस्तुत प्राप्त समय आपण अभंग घेतला होता जगद्गुरु तुकोबरा यांचा. या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व नातेवाईक, सर्व परिवार, सर्व गावकरी, आतोनात या थोरात तोरेवरती प्रेम करणारे सर्वांचं परत एकदा आभार मानतो.
ज्या परिवारानं ही सेवा माझ्याकडे दिली त्या थोरात परिवाराचा आभार मानतो. माझ्या थोडक्याशा वेळामध्ये धावत पळत असणाऱ्या त्या सेवेमध्ये अतिशय गोड जगद्गुरु तुकोबऱ्याचं चिंतन मी तुमच्या चरणावरती ठेवलं. आयुष्यामध्ये बाप नावाची गोष्ट, आई नावाची गोष्ट, प्रपंच, परमात्मा, व्यवहार, संपत्ती सगळं जीवनात का उपयोगाचं आहे. आम्ही व्यवहार करतो, आम्ही प्रपंच साधतो, आम्ही सगळ्या गोष्टी जीवनात साधतो. पण या सगळ्या गोष्टी जीवनात साधत असताना सुद्धा मायबाप आई बापाची सेवा सुद्धा जीवनात आम्हाला साधता आलीच पाहिजे. आणि म्हणून मायबाप आई बापाच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी आजचा हा पिंडदानाचा विधी या थोरात परिवाराने या ठिकाणी ठेवलेला आहे. का पिंडदान करावं, का विधी करावा, कशासाठी करावा. हिंदू शास्त्रामध्ये जोपर्यंत पिंडदानाचा विधी आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा, कुणाचा होत नाही तोपर्यंत त्या आत्म्याला सद्गती प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून आज तो पिंडदानाचा विधी या ठिकाणी मायबाप ब्राह्मण काकांच्या साक्षीनं, तुमामाच्या साक्षीनं, सर्व हरिकीर्तनाच्या गजरामध्ये, भजनामध्ये झालेला आहे. मी परत एकदा आभार मानतो सर्वांचं. माझे असणारे गायक हरिभक्त पारायण भीमा दादा, हरिभक्त पारायण तुकाराम दादा, एकदा टाळी वाजवा सर्वांसाठी. जी टॉकीज बरोबर ज्या दिवशी जातो त्या दिवशी ही सवंगडी सगळे बरोबर असतात. आमचा विवेक दादा गोड पकवास, टाळी वाजवा त्याच्यासाठी. सगळ्यात महत्वाचं टाळकरी मंडळी, निमगावरून आलेले सर्वजण, पंचकृषीतील सर्व टाळकरी, आमचे हेगडे बापू, उपस्थित असणारे सर्व श्रोते मंडळी, उपस्थित असणारे सर्व गुणजन, त्या ठिकाणी मायबाप राजमुद्रा यूट्यूब चॅनल. तुम्हाला हे कीर्तन पाहायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं नाव होते ते राजमुद्रा चॅनल इथं आहे. सगळ्यात महत्वाचं साऊंड सिस्टीम वाले दादा गोड सिस्टीम लावली, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. शेवटी यंत्र आहे, शेवटी सामग्री असते, थोडंफार इकडं तिकडं होत असतं, पण अतिशय गोड दादा. ठीक आहे, टाळकरी मंडळी तुमचा आभार, उपस्थितांचा आभार, पाहुणे मंडळींचा आभार. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणावरती ठेवतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली